उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी सुनेत्रा पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेण्यात आली आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवारही यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांड तांडव करतायत। जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाईंवर ही टीका केली आहे। पोलीस अधीक्षकांशी बोलताना घरगड्याशी बोलल्यासारखं वागतात, अशी टीका तर गोरेंनी केली आहे। सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी शंभूराज देसाई यांनी केलेल्या आरोपांवर जयकुमार गोरेंचं हे प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। तर साताऱ्यात लोकशाहीचा विजय झाला असून विरोधकांचा अपहरणाचा कांगावा खोटा, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणतात। कालपासून जे आकांड तांडव करतायत ते पालकमंत्री आकांड तांडव पोलिसांचा विरोध करतायत। आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत होतं। 5-5 पोलीस गाड्या मागं पुढे घेऊन पोलिसांची हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं। आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कुणी? म्हणजे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे। तुम्ही एसपीशी बोलताना सुद्धा घरगडे असल्यासारखे एसपीला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केलेत की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी हे केलंय। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो। त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेला नाही। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा रोडवर पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळते। काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अमरावतीच्या तिवसामध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। ही गर्दीची दृश्य आपण टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकतोय। तर सिद्धिविनायक मंदिरात चोरी करणारा कर्मचारी अटकेत। 10,000च्या रोख रकमेची चोरी करताना रंगेहात अटक झाली आहे। आणखी दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। मंदिराच्या फिरत्या दानपेटीतील रक्कम एका खोलीत ठेवताना चोरी केल्याचा प्रकार घडलाय। अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी चाहत्यांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्यात। हजारो चाहत्यांनी सलमान खान आणि त्याच्या गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती। तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सलीम खान पहिल्यांदाच मीडियासमोर आलेत। सलीम खान आणि सलमान खान यांनी चाहत्यांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्यात।